नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, सापळा हा शब्द माझा आवडता आहे असं अनेकांना वाटतं. त्याचं कारण असं आहे की राजकारणाच्या गुंतागुंतीमध्ये अनेकदा फालतू वाटणारी जी वक्तव्य असतात, विधानं असतात, त्यामध्ये अनेक सापळे किंवा गळ टाकलेले असतात. म्हणजे ना, पवारांच्या गळाला अमुक तमुक लागला, उद्धव ठाकरेंच्या जाळ्यात अमुक तमुक अडकला, किंवा भाजपच्या गळ्याला कोणतरी लागले, हे आपण ऐकतो. पण ती जी वक्तव्य आणि विधानं असतात, ती बघता बघता आत्ता शांतपणे वाटणारी बारीक सारीक विधानं ही पुढल्या काळात ही राजकीय घडामोडी घडवणारी असतात. तुम्हाला आठवत असेल तर लोकसभा निवडणुकीनंतर महिन्या 2 महिन्यामध्ये झारखंडचे मुख्यमंत्री चंपत राय यांना आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा द्यावा लागला. कारण त्यांना मुख्यमंत्रीपदी बसवणारे त्यांचे चुलत बंधू वगैरे हेमंत सोरेन यांना ईडीच्या जंजाळातून जी शिक्षा झाली होती, जेलमध्ये जावं लागलं होतं, त्यातून त्यांना तात्पुरता दिलासा मिळाला. सुप्रीम कोर्टाकडून त्यांना जामीन मिळाला आणि जामीन मिळाल्यानंतर तुरुंगातून बाहेर येताच तुरुंगात जाण्यापूर्वी दिलेलं मुख्यमंत्री परत मिळवण्यासाठी हेमंत सोरेन यांनी डावपेच खेळायला सुरुवात केली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर पहिल्या 2-3 दिवसातच त्यांनी झारखंड विधानसभेतल्या आपल्या पक्षाच्या आमदारांची बैठक बोलवली आणि त्या बैठकीमध्ये तत्कालीन पक्षाचे जे मुख्यमंत्री होते त्यांचे चुलत बंधू वगैरे काहीतरी चंपत राय यांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी झारखंड मुक्ती मोर्चा पक्षाच्या आमदारांच्या नेतेपदी हेमंत सोरेन यांनी त्या बैठकीत आपली नियुक्ती करून घेतली आणि पाठोपाठ चंपतराय यांना राजीनामा देणं भाग पडलं. त्यानंतर चंपतराय रागावलेले आहेत वगैरे वगैरे बोललं जात होतं. मग ते चंपतराय इकडे तिकडच्या गोष्टी बोलत होते, आपल्या पक्षाविरुद्ध बोलत होते, आपल्या पक्षाच्या हेमंत सोरेन या मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध बोलत होते. आणि आपण दिल्लीला अतिशय महत्वाच्या व्यक्तिगत कामासाठी जात होतो असं बोलता बोलता एक दिवस तेच चंपतराय सरळ सरळ उठून भारतीय जनता पक्षामध्ये सहभागी झाले. गंमत हीच असते मित्रांनो, ही विधानं आपल्याला वाटतात ती हवेतली आहेत, पण ती हवेतली नसतात. त्यामागे राजकीय नेते काही सूचना सांगत असतात, देत असतात, आणि त्या सूचना ह्या तुम्हाला मला कळत नसल्या तरी त्यांना ओळखणाऱ्या किंवा त्यांच्या विश्वासातल्या लोकांना त्या सूचना आपोआप कळत असतात, आपोआप कळत असतात. आणि असल्या सूचना किंवा असले सापळे रचण्यात आपले महाराष्ट्रातले बुजुर्ग नेते, जाणते नेते शरद पवार अत्यंत मशहूर आहे. लोक म्हणजे त्यासाठीच ते प्रसिद्ध आहे की बोलतील लोकांना भलतं वाटेल आणि होईल तिसरंच. आणि म्हणूनच शरद पवारांसारख्यांनी अचानक रोहित पवार हे सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतात असं जेव्हा म्हटलं, तेव्हा त्याला आपण सापळा म्हणून त्याकडे बघितलं पाहिजे. शरद पवार असा हवेत काहीतरी बोलत नाही, ते अतिशय गंभीरपणे बोलतात. एकनाथ शिंदे वगैरे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर शरद पवार उडत उडत काय बोलले होते आठवतं तुम्हाला? की नाही नाही, तो शिवसेनेचा अंतर्गत मामला आहे, उद्धव ठाकरे तो स्वतः हाताळतील, शांतपणे हाताळतील, व्यवस्थित हाताळतील. हा मामला शिवसेनेपुरता मर्यादित नव्हता. 20 जून 2022 ज्यावेळेला अगदी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे 20-22 आमदार घेऊन सुरतला गेले आणि सुरतहून पुढे गुवाहाटीला गेले, तेव्हा शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया होती हा शिवसेनेचा अंतर्गत मामला आहे. पण मित्रांनो, बारकाईने विचार करा, हा फक्त शिवसेनेच्या अंतर्गत मामला होता. शिवसेनेचे 22-24 आमदार फुटले तर महाविकास आघाडीचं उद्धव ठाकरे सरकार बहुमतासाठी अडचणीत येणार होतं. म्हणजे हा मामला हा फक्त उद्धव ठाकरे
यांच्यापुरता किंवा त्यांच्या पक्षापुरता मर्यादित नव्हता, तर तो संपूर्ण महाविकास आघाडीसाठी आणि पर्यायाने आपोआपच त्या महाविकास आघाडीत सहभागी असलेल्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी सुद्धा तितकाच गंभीर मामला होता. कारण मुख्यमंत्री पद गमावलं तर ते एकटे उद्धव ठाकरे गमावणार नव्हते. ज्या वेळेला मुख्यमंत्री पद जातं तेव्हा ते सरकार गडगडत असतं आणि त्या सरकारमध्ये सहभागी असलेले सगळे पक्ष एका दिवसात सत्ताभ्रष्ट होत असतात, सत्ताविहीन होत असतात. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याबरोबर 24 आमदार फुटून बाजूला जाणं हा उद्धव ठाकरेंपुरता गंभीर मामला नव्हता, तो शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षासाठी सुद्धा सत्ताभ्रष्ट होण्याचा गंभीर मामला होता. पण शरद पवार किती हळूहळू हसत हसत बोलले होते. त्यांनाही कळत होतं सरकार गेल्याच जमा आहे, फक्त ते खरोखरच गडगडायला किंवा उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यायला आणखीन 10 दिवस लागले, नवं सरकार यायला 11 दिवस लागले. मुद्दा असा मित्रांनो की म्हणूनच हा मामला उद्धव ठाकरेंचा अंतर्गत पक्षांतर्गत आहे असं जेव्हा शरद पवार सांगत होते तेव्हा ते एक सरळ सरळ गोष्ट साफ सांगत होते की आता उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद त्यांचं टिकवायला मी कुठलीही मदत करू शकत नाही आणि उद्धव ठाकरे सुद्धा आपलं सरकार टिकवण्यासाठी काहीही करू शकत नाहीत. सरकार गेल्याच जमा आहे याची कबुली पहिल्या प्रतिक्रियेतून शरद पवारांनी दिली होती की शिवसेनेचा मुख्यमंत्री हवा हा उद्धव ठाकरेंचा जो हट्ट होता तो आता जमीनदोस्त झालेला आहे. पण त्या पहिल्या वाक्याचा अर्थ मला सुद्धा, मी स्वतःला फार मोठा राजकारण समजणारा समजतो पण मलाही उलगडला नव्हता. तो हळूहळू उलगडत येतो. तो कांद्याची एक एक सालं काढत आपण जातो आणि आत काही सापडत नाही. नेमकी शरद पवारांची अवस्था तशी आहे. शरद पवार जे बोलतात त्यांचे तुम्ही एक एक सालं काढत जाल, पदर उघडत जाल तर आतमध्ये आणखीन एक साल सापडतं. त्या आणखीन एक पापुद्रा काढला की आणखीन एक काहीतरी सापडतं. पण आतमध्ये तुम्हाला गाभा म्हणून काय सापडेल ही अपेक्षा शरद पवारांच्या बाबतीत बाळगता येत नाही. आणि म्हणूनच जेव्हा शरद पवार म्हणतात की रोहित पवार सुद्धा आमदार होऊ शकतात, त्याकडे पापुद्रे किती काढत बसायचे असा प्रश्न पडतो. मला आठवतं 1960च्या दरम्यान निळू फुले आणि राम नगरकर यांनी मिळून कथा अकलेच्या कांद्याची नावाचं एक वगनाट्य फार सुंदर केलेलं होतं की अकलेचा कांदा असा आपल्याकडे उक्ती आहे, पण अकलेचा कांदा वगैरे नसतो, मेंदूतच कुठेतरी अक्कल असते, अनुभवाने अक्कल वाढते असं गृहीत आहे. मग अकलेच्या कांद्याची म्हणजे काय, तो कांदा असतो त्याची कल्पना घेऊन रामनगरकरांनी हे फार सुंदर वगनाट्य लिहिलेलं होतं की एक कोणतरी पुढारी आहे आणि त्याच्या डोक्यावर परिणाम झाला म्हणून डोकं ऑपरेशन करतात डॉक्टर आणि त्याच्या अकलेचा कांदा असतो त्याचा एक एक पापुद्रा काढत जातात आणि शेवटी अशी अवस्था येते की त्या इतके पापुद्रे काढल्यानंतर अकलेचा कांदा शिल्लक उरत नाही आणि त्या पुढाऱ्याला अक्कलच राहत नाही. असे ती कथानक होतं काहीतरी. तर शरद पवारांचं राजकारण हे तसं पापुद्रे काढणार आहे. तुम्ही पापुद्रे काढत जा, आत परत एक पापुद्रा सापडतो आणि त्याच्या आत काहीतरी गाभा म्हणून काहीतरी सापडेल याची गॅरंटी नसते. आणि म्हणूनच रोहित पवार सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतो हे जे काय शरद पवार सांगतात तेव्हा त्याकडे त्यापेक्षा काही वेगळं आहे का हे शोधलं पाहिजे. जमतील तितके पापुद्रे काढत राहा आणि पापुद्रे काढून काही शिल्लक उरलं नाही तर मग विचार केला पाहिजे की शरद पवारांना नेमकं म्हणायचं काय होतं. लष्करी रणनीती जी असते त्यामध्ये कॅमाफ्लॉज नावाचा एक प्रकार असतो. कॅमाफ्लॉज याचा अर्थ असा की शत्रूला एक बुजगावणं उभं करून दाखवलं जातं की शत्रूने त्यालाच काहीतरी समजून त्याच्यावर हल्ला करावा आणि आपली सगळी ताकद शत्रूने त्या काल्पनिक बुजगावण्याकडे लावावी आणि त्याच वेळेला आपण शत्रूच्या वर्मावर घाव घालायचा, याला कॅमाफ्लॉज म्हणतात. शरद पवार नेहमी असे कॅमाफ्लॉज निर्माण करतात. आपल्या प्रतिस्पर्ध्याला प्रतिवाद्याला गाफील ठेवणं
गोंधळात टाकणं ही शरद पवार नीती आहे आणि रोहित पवार हे नाव त्यातूनच आलेलं आहे. मला खात्री आहे खुद्द रोहित पवारांना सुद्धा त्या रात्री झोप लागली नसेल की आपले आजोबा अचानक आपल्याला मुख्यमंत्री करायला निघाले. हे काय प्रकरण आहे? अजितदादा सारखा आपला काका किंवा काकांचा काय तो पुतण्या, आजोबांचा पुतण्या अजितदादा हा गेली 30 वर्ष धडपडतोय मुख्यमंत्री पद मिळावं म्हणून. अजितदादांनी आपलं दुखणं सुद्धा तुम्हाला माहिती आहे जाहीरपणे व्यक्त केलं की 2004 मध्ये राष्ट्रवादीचे जास्त आमदार होते, काँग्रेसपेक्षा एक आमदार जास्त होता. अगदी सोनिया गांधींनी सुद्धा विलासरावांना सांगितलं होतं की तुम्हाला मुख्यमंत्री पद सोडावं लागेल कारण एनसीपीला जास्त आमदार मिळालेले आहेत, मुख्यमंत्री पद आपल्याला राष्ट्रवादीला द्यावं लागेल. पण शरद पवारांनी मुख्यमंत्री पद घेतलं नाही, बदल्यात 2 महत्वाची मंत्रीपद मागून घेतली, पण मुख्यमंत्री पद घेतलं नाही. आणि म्हणूनच आपल्याला म्हणजे अजितदादांना किंवा छगन भुजबळ वगैरे वगैरे कोण ज्येष्ठ नेते होते एनसीपीचे, त्यांना सुद्धा मुख्यमंत्री पदापासून शरद पवारांनी वंचित ठेवलं. हा दावा अजितदादांनी रागारागाने केलेल्या भाषणात अनेकदा केलेला आहे. मग जो आजोबांचा पुतण्या मुख्यमंत्री व्हायला वर्षानुवर्ष चाचपडत बसला होता, हट्ट करत होता, रुसून बसत होता, त्याला सुद्धा मुख्यमंत्री पद ज्या आजोबांनी नाकारलं ते अचानक आपल्यावर इतके प्रसन्न का झाले? आपल्यावर शरद पवारांनी प्रसन्न का व्हावं? आपल्यासारखाच एक दुसरा नातू आहे पार्थ पवार, जो अजितदादांचा सुपुत्र आहे. त्याला 5 वर्षापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत मावळचं तिकीट देऊन पद्धतशीररित्या आजोबांनी त्याचा पराभव घडवून आणला आणि पुतण्याला म्हणजे पार्थच्या बापाला तोंडघशी पाडलं. असे शरद पवार किंवा आपले आजोबा अचानक आपल्यावर इतके प्रसन्न का झाले आहेत? यामुळे रोहित पवार यांची कदाचित झोप उडालेली असेल की पार्थला लोकसभेची उमेदवारी देऊन तोंडघशी पाडायचं आणि आपल्याला जाणखेडला नेऊन कार्यकर्त्यांची भेटगाठ घालून पुढच्या 6 महिन्यात आमदार करायचं. हा चमत्कार घडवणारे आपले आजोबा हे पार्थ सारखे आपल्यावर प्रसन्न झालेत का? याची भीती रोहित पवारांना वाटलेली असू शकते. कारण जेव्हा शरद पवार कोणाला तरी मोठं करायला जातात तेव्हा त्याला नामशेष करून टाकतात. हा गेल्या 40-50 वर्षातला राजकीय इतिहास आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या दिवशी पार्थचं नाव शरद पवारांनी मुख्यमंत्री पदासाठी घेतलं त्या रात्री कदाचित रोहित पवारांना शांतपणे झोप पण लागली नसेल, कदाचित पुढचे काही दिवस रोहित पवारांना झोप लागलेली नसेल, त्यांचं मन उडालेलं असेल. कारण आणखीन एक गंमत आहे, आजोबांनी या रोहित नावाच्या नातवाचं मुख्यमंत्री पदासाठी नाव घेतलं, त्यानंतरच्या काळात रोहित पवार यांनी केलेलं कुठलंही महत्वाचं वक्तव्य माझ्या तरी ऐकिवात नाहीये, माझ्या तरी ऐकिवात नाहीये. इतकी रोहित पवार यांची बोबडी वळली. इथेच कळतं की शरद पवार जेव्हा रोहित पवार हे सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतात, तो एक कॅमोफ्लॉज आहे, तो एक राजकीय सापळा आहे, राजकीय सापळा आहे. मनात काहीतरी वेगळंच गणित मांडलंय आणि तिकडे लोकांचं लक्ष जाऊ नये यासाठी लोकांना डायव्हर्शन्स काढून द्यायची, लोकांना कांद्याची सालं नाकाने सोलत बसवायचं आणि आपण मात्र दुसरीकडे कुठेतरी बटाट्याचं शेत लावून घ्यायचं, वांग्याचं शेत लावायचं की ज्यातून 10 कोटीची वांगी आपली लाडकी कन्या काढू शकेल. असं काहीतरी शरद पवार करतायत की काय याचा विचार करणं भाग होतं मित्र. सोपी गोष्ट नाही आहे. शरद पवार हे समजून घ्यायला खरोखरच खुद्द शरद पवारांना सुद्धा मी अनेकदा सांगतो, शरद पवार सुद्धा शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय हे सांगू शकत नाहीत. थोड्या पळाने शरद पवार काय करतील हे खुद्द शरद पवार 15 मिनिटं आधी सांगू शकत नाही आणि 25 वर्षांनंतर शरद पवार काय करणार आहेत ते सुद्धा शरद पवार आज सांगू शकते. आणि म्हणून शरद पवारांचं प्रत्येक वक्तव्य किंवा भूमिका
हा एक राजकीय सापळा असतो. तो सापळा बारकाईने समजून घेण्याची आवश्यकता असते. तर तो तुम्हाला उलगडो न उलगडो त्यापासून सावध राहता येतं. एक गोष्ट मी एका व्हिडिओत सांगितली की रोहित पवारचं नाव अचानक घुसवायचं, याचा अर्थ उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे किंवा कुठलाही ठाकरे 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री होणार नाही, हा शरद पवारांनी रोहितच्या नावातून दिलेला सिग्नल आहे. पण त्याआधी अचानक शरद पवारांनी महिला मुख्यमंत्री होऊ शकते असं सांगितलं. आणि शरद पवारांसमोरची जी लाडकी महिला मुख्यमंत्री आहे ती लाडकी बहीण असू शकत नाही, लाडकी सून असू शकत नाही, ती लाडकी कन्याच असू शकते, लाडकी कन्या असू शकते. आणि म्हणून सुप्रियाताई मुख्यमंत्री होऊ शकतील का याची जी चर्चा महिला मुख्यमंत्री या विधानानंतर आली ती रास्त आहे. पण ती चर्चा फार फार जोरात झाली तर मग आपला मूळ प्लॅन, आपला डाव सव्हाट्यावर येईल या भीतीपोटी शरद पवारांनी घाई गर्दीने रोहित पवार हे नाव समोर आणलं. रोहित पवार हे नाव समोर आणलं कारण सरळ आहे की रोहित पवार हे नाव समोर आणल्यानंतर अजितदादांच्या कोटातून प्रतिक्रिया येणार. युगेंद्र पवार जो नवा नातू शरद पवारांनी राजकारणात आणलेला आहे, ज्याला कदाचित बारामती विधानसभेच्या निवडणुकीला आजोबा उभं करू शकतात, त्याच्याकडून प्रतिक्रिया येणार. भाजपकडून, शिंदेकडून, वेगवेगळ्या गटातून प्रतिक्रिया येणार. काऊर माजेल. पण त्यामुळे महिला मुख्यमंत्री हा विषय मागे पडेल आणि महिला मुख्यमंत्री म्हणजे सुप्रियाताईंचं नाव पित्याच्या डोक्यात आहे याची फार चर्चा होऊ नये यासाठी शरद पवारांनी घाई गर्दीने रोहित पवार नावाचा सापळा उभा केला. आणि रोहित पवार म्हणजे रोहित पवारच का, की उद्धव ठाकरे नाही? आणि मग रोहित पवार होणार असतील तर मग काँग्रेसच्या दाव्याचं काय? काँग्रेसचे अधिक आमदार आले तर एनसीपीचा मुख्यमंत्री रोहित पवार कसे होऊ शकतात? अशा बुळचट आणि खुळचट चर्चा व्यवस्थित रंगल्या आणि त्या रंगाव्यात हीच तर या सापळ्यात मूर्ख पत्रकारांनी अडकावं म्हणून केलेली योजना होती. शरद पवारांची खासियत आहे, ते नेहमी मनातलं बोलत नाहीत, तर मनाची चर्चा व्हावी त्या संबंधी पिल्लू सोडून देतात. आणि त्यातूनच रोहित पवार नावाचं पिल्लू बाहेर आलेलं आहे. पवारांच्या पोतडीतून हे जे नवं पिल्लू बाहेर पडलंय त्यातून अनेक सिग्नल पवारांच्या भाषेत दिले जातात. त्यापैकी एक सिग्नल आहे की ठाकरे नाहीत, काँग्रेसही मिळेलच असं नाही, माझ्याकडे रोहित पवार नावाचा पत्ता सुद्धा आहे असं म्हणून काँग्रेसकडून जर टीकाच होणार असेल, राष्ट्रवादीचा दावा फेटाळला जाणार असेल, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा दावा फेटाळला जाणार असेल तर तो रोहित पवार या नावावर फेटाळला जावा. पण सुप्रिया हे नाव फेटाळलं जाण्याच्या चर्चेत सुद्धा येऊ नये. काँग्रेसने आतापासून सुप्रियाताईंच्या विरोधात मोर्चे बांधणी करू नये किंवा उद्धव ठाकरे आणि त्यांचा उबाठा शिवसेना गट नाराज होऊन सुप्रियाताईंच्या विरोधात कामाला लागू नये. आणि उद्धव ठाकरेंनी ती उघड धमकी दिलेली आहे की आधी नाव जाहीर केलं नाही तर एकमेकांचे उमेदवार पाडून दुसऱ्यांचे आमदार कमी करण्याचे डावपेच खेळले जातात. तेव्हा उद्धव ठाकरेंनी जर सांगितलंय की मी इतरांचे पाडणार असं सूचित केलेलं आहे तर उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार पाडण्यासाठी प्रयत्न करू नयेत. यासाठी शरद पवारांनी रोहित पवार नावाचा एक सापळा उभा केलेला आहे की चर्चा, वाद, शिव्याशा, आक्षेप जे काय असेल ते रोहित पवार नावावर करा. सुप्रियाचं नाव नकारात येता कामा नये, सुप्रियाच्या नावावर चर्चाच नको. तो हुकमाचा पत्ता शरद पवारांनी आपल्या खिशाच्या आतल्या कप्प्यात, चोर कप्प्यात लपवून ठेवलेला आहे. चुकून बोलता बोलता
महिला मुख्यमंत्री सुद्धा होऊ शकतो असं शरद पवार बोलून गेले. आणि त्यामुळे एक पदर असा निघाला कांद्याचा, अकलेच्या कांद्याचा, की त्याच्यात काहीतरी घट्ट लागायला लागलं, गाभा हाताला लागतं. तेव्हा पवारांनी कांदा सोडण्यापेक्षा कांद्यावर भराभर नवे नवे पापुद्रे चढवले. त्यापैकी एक पापुद्रा हा रोहित पवार नावाचा पापुद्रा आहे. यापेक्षा रोहित पवार या नावाला काडीचीही किंमत नाही. आणि रोहित पवार सुद्धा मी म्हणालो गडबडलेले असतील, घाबरलेले असतील, काय आपल्यावर अचानक आजोबांची बकृपा का झाली. कदाचित धावत पळत गोविंद बागेत जाऊन रोहित पवारांनी आजोबांचे पाय धरले असतील की मला मुख्यमंत्री करू नका, पाहिजे तर आमदार करू नका, पण मुख्यमंत्री पदासाठी माझं नाव कृपा करून घेऊ नका. आणि बघा शरद पवारांनी परत ती गोष्ट म्हणजे रोहित पवार सुद्धा मुख्यमंत्री होऊ शकतात हा विषय परत दुसरीकडे कुठेही बोलला नाही. आणि पवारांशी लॉयल असलेले, निष्ठावान असलेल्या मराठी पत्रकारापैकी कोणीही रोहित पवारांना हा प्रश्न विचारला नाही, खुद्द पवारांना विचारला नाही की रोहित पवार बहुमत मिळालं किंवा तुमचा पक्ष मोठा झाला तर मुख्यमंत्री रोहितला करणार का, हा प्रश्न सुद्धा विचारला गेला नाही. इथे एक गोष्ट लक्षात येते की शरद पवारांनी रोहित पवार हा पापुद्रा, महिला मुख्यमंत्री नावाचा जो कांदा आहे त्याच्यावर अजून एक चढवलेला पापुद्रा आहे. तो सरळ सरळ सापळा आहे की सगळ्या चर्चा त्या सापळ्यात अडकाव्यात आणि सुप्रिया नावाचं महिला मुख्यमंत्र्याचं पिल्लू आहे ते सुरक्षित राहावं विधानसभेचे निकाल हाती येईपर्यंत. असो मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.